आणि आपल्यासोबत याच सगळ्या घटनांचं विश्लेषण करण्यासाठी कॅप्टन मार्तंड दाभाडे आहेत, जे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत आणि त्यांनी कारगिल युद्ध स्वतः लढलेले आहेत. दाभाडे सर, आपलं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये. कारगिल युद्ध तुम्ही जवळून बघितलेलं आहे. आत्ताची जी परिस्थिती आहे त्यात आणि कारगिलमध्ये काय फरक दिसतो तुम्हाला? कारगिल युद्ध हे मर्यादित क्षेत्रात लढलं गेलं होतं आणि त्यात प्रत्यक्ष म्हणजे एअरफोर्सचा हवाई दलाचा वापर केला नव्हता आणि त्यावेळेला असे म्हणजे आदेश होते की हवाई दलाचा वापर न करता किंवा LOCचं क्रॉस न करता आपल्याला त्यांनी आपले जे चौक्या काबीज केल्या होत्या, आपल्या ज्या भूभागावर त्यांनी कब्जा केला होता अवैधरित्या. आणि त्यावेळेला त्याची थोडी पार्श्वभूमी मी सांगतो थोडीशी. फेब्रुवारी 99 मध्ये आपल्याला बऱ्याच जणांना आठवत असेल की त्यावेळेचे आपले पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी आणि तिकडचे जे पंतप्रधान होते नवाज शरीफ, तर त्यामध्ये एक लाहोर बस यात्रा झाली होती फेब्रुवारी 99 मध्ये. आणि त्यानंतर एकीकडे पाकिस्ताननी असं ढोंग केलं की दोस्तीचं नाटक केलं आणि दुसरीकडे त्याच वेळेला त्यांनी ज्या कारगिलमध्ये असं आहे की नोव्हेंबर ते मे महिन्याच्या दरम्यान त्यावेळेला एक आपला अलिखित असा एक समझोता झालेला होता आणि त्याच्या अंतर्गत म्हणजे सैन्य त्यांनी पण मागे घेतलं जातं आणि आपण पण, कारण थंडीच्या दिवसात तिथे अतिशय कठीण परिस्थिती असते आणि त्याचाच त्यांनी फायदा, फक्त पेट्रोलिंग केली जाते आणि पेट्रोलिंग करताना तर असं निदर्शनास आलं की त्यांनी एकीकडे दोस्तीचं नाटक केलं आणि दुसरीकडे आपल्याला धोका दिला आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा आपल्या ज्या चौक्या होत्या त्याच्यावर त्यांनी कब्जा मिळवला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी पक्के बंकर, त्यांना ते संगर म्हणायचे आणि संगर बांधले होते. आणि त्यावेळेला असं निदर्शनास आलं ज्यावेळेला आपली कान्व्हॉय इकडून जात होती श्रीनगर ते लेह आणि मे महिन्यामध्ये ते ओपन केले जातात रस्ते आणि त्यावेळेला तिकडून अचानक फायरिंग, आपले जे कान्व्हॉय मिलिटरी कान्व्हॉय जात असताना त्याच्यावर अचानक फायरिंग सुरू झाली. आणि ज्या वेळेला आपले जे अधिकारी आणि आपले ट्रूप्स जेव्हा पेट्रोलिंगसाठी गेले तेव्हा त्यांच्या निदर्शनास आलं की इथं काहीतरी हालचाली दिसत आहे आणि संदिग्ध हालचाली आहेत. आणि त्याच्यावरून असं निदर्शनास आलं की त्यांनी बराचसा आपल्या चौक्या काबीज केलेल्या आहे. आणि त्यामुळे आपण त्यावेळेलाही सर्व जगाच्या हे निदर्शनास आणून दिलं होतं की पाकिस्ताननी आमच्या चौक्यांवर कब्जा केलेला आहे, परंतु पाकिस्ताननी ते नाकारलं होतं आणि आमचा काही संबंध नाही आणि हे अतिरेकी असू शकतात किंवा कोण आम्हाला माहित नाही असं पाकिस्ताननी. कारगिल युद्धातल्या परिस्थितीपेक्षा आत्ताचा भारत हा वेगळा दिसतोय. आत्ताचा भारत निश्चितच वेगळा आहे. आपल्याकडे आता आपल्याच देशामध्ये बनलेले आणि अतिशय आधुनिक हत्यारं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण तिन्ही सेना दलांना मुस्तैद केलेलं आहे आणि तिन्ही सेना दलांचा वापर केलेला आहे. आणि आत्ताची परिस्थिती, आता आपण आणखी मजबूत स्थितीमध्ये आहोत. आपण इकॉनॉमिकली आणि सर्वच दृष्टीने अतिशय डेव्हलप झालेलो आहे. त्यावेळची जर परिस्थिती पाहिली तर आपण त्या म्हणजे 98 मध्ये पोखरणला अणुबॉम्बचे परीक्षण केलेलं होतं. जगाने आपल्यावर बरेचसे निर्बंध लादलेले होते, आपल्यावर सँक्शन, इकॉनॉमिक सँक्शन केलेले होते आपल्यावर बरेचसे, म्हणजे त्या अणुबॉम्बचे आपण परीक्षण केल्यानंतर, परंतु आपण ते सगळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा आपण त्याच्यावर परीक्षण केलेले होते. आणि त्याही परिस्थितीत आणि त्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी आपल्यावर ते एक युद्ध कारगिलनी लादलं होतं आपल्यावर ते युद्ध. आणि त्या परिस्थितीमध्ये एक मर्यादित युद्ध होतं ते, फक्त तेवढ्याच भूभागावर ते युद्ध लढलं गेलं होतं. आणि याच्यात फक्त आपण इन्फंट्री किंवा याचाच आर्मीचाच वापर केला होता, आपण याच्यात एअरफोर्सचा वापर केलाच नव्हता. त्यामुळे ते युद्ध आणि हे युद्ध दोघांमध्ये खूप फरक आहे. आता हे मर्यादित भूभागावर न राहता, कारण पाकिस्ताननी बरेचसे आपल्या नागरी जे एरियाज आहेत त्याच्यावर आपल्या ड्रोनने हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. आणि आपण बघतोय जसं माध्यमांच्या मार्फत आपल्याकडे जे काही येत आहे, तर राजस्थान झालं किंवा पंजाब झालं किंवा जम्मू काश्मीर, जम्मूचे जे रहिवासी एरिया आहे, खरं तर रहिवासी एरियावर हल्ले करायचे नसतात असे आंतरराष्ट्रीय मानक आहेत, परंतु पाकिस्ताननी त्या सर्व मानकांचं उल्लंघन केलेलं दिसतंय.
आता आता आपल्याकडे जी काही दृश्य समोर आहेत त्याच्यामध्ये एक मोठाच्या मोठा असा मिसाईल सदृश गोष्टीचा एक अवशेष आहे, ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मला वाटतं कदाचित तो फॉरेन्सिक चाचणीसाठी नेला जात असावा. ते काय कसलं मिसाईल आहे, कुठल्या बनावटीचं आहे वगैरे आणि इतर सगळ्या गोष्टींच्या. पाकिस्तान त्यांचे मिसाईल्स आपल्यावर टाकतंय. पाकिस्तानची फायटर जेट्स आपली हद्द ओलांडून आपल्याकडे आतमध्ये येत आहेत. तुम्हाला वाटतं आपण जे पाकिस्तानला उत्तर देतोय ते पुरेसं आहे की अजून ऑफेन्सिव्ह होण्याची गरज तुम्हाला वाटते? आणि पाकिस्तान जर फिरून परत परत अटॅक करण्याची त्यांची जी वृत्ती आहे ती थांबेल असं वाटतं का? पाकिस्तानची जी वृत्ती आताची जी ऍक्शन आहे ती एक प्रोव्होकेटिव्ह आहे आणि इंडिया जे रिटालिएट करतंय त्याला आणि एक रिझनेबल फोर्स वापरून ते जे हल्ले परतवून लावण्याचं काम करतंय इंडिया. तर इंडियाचं धोरण हेच आहे की आपण म्हणजे स्वतःहून ते रेसिप्रोकल अटॅक करतंय इंडिया. इंडिया त्यांच्या जे काही आहे त्यांचा जो अटॅक होतोय आणि त्याच्यापासून संरक्षण करण्याचा इंडिया प्रयत्न करतंय आणि त्यांचे जे एअर बेसेस झाले किंवा जिथून ते मिसाईल टाकताय ते आपण नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आता या क्षणाला ड्रोन अटॅक्स केले जात आहेत पाकिस्तानकडनं आपल्यावर. आपण सुद्धा पाकिस्तानला ड्रोन्स किंवा इतर सगळ्या गोष्टींना उत्तर देतोय. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर म्हणजे थोडक्यात युद्धाच्या संकल्पनाच बदललेल्या आहेत, कारण पाकिस्तानला धडा शिकवायला आपल्याला सीमा पण ओलांडायची गरज नाहीये. याबद्दल काय सांगाल? हो, आपल्याकडे असे मिसाईल्स आहे की जे पाकिस्तानचे म्हणजे पूर्णच पाकिस्तानला कव्हर करू शकतात. परंतु आपला हेतू हा नाहीच आहे. आपला हेतू फक्त एवढाच आहे की आतंकवाद जे दहशतवाद आहे, आपलं युद्ध जे आहे दहशतवादाशी आहे. आपलं युद्ध कोणत्याही देशाशी नाहीये किंवा कोणत्याही याच्याशी आपलं हे हेतू मुळीच नाहीये. आपला फक्त हेतू एवढाच आहे की आपण शांतताप्रिय राष्ट्र आहोत, शांतताप्रेमी आहोत आणि आपल्या नागरिकांचं संरक्षण करणं, आपल्या नागरिकांच्या जीवितास त्यांनी धोका निर्माण केलेला आहे आणि तेवढ्याच पुरतं आपण म्हणजे दहशतवाद संपवणं हेच आपलं उद्देश आहे. आपलं कोणत्याही देशावर आक्रमण करणं किंवा हा आपला हेतू नाही. बशर्ते की समोरच्या देशांनी आपल्यावर आक्रमण करायला नको. समोरच्या देशांनी आक्रमण केलं तर आपण त्याच्यावर निश्चितच आपण पण त्याचं प्रत्युत्तर देणारच आणि आपण ते सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतोच आणि त्याचं योग्य प्रत्युत्तर दिलं जातंय. कारगिल युद्धाच्या वेळेला आत्ताची जी आपली युद्ध सज्जता आहे ती असती तर चित्र खूप काही वेगळं असतं किंवा पाकिस्तानला याही पेक्षा कमी काळामध्ये तेव्हा धडा शिकवता आला असता? नाही, त्याही वेळेला आपली युद्ध सज्जता होतीच, नव्हती असं अजिबात नाहीये. त्याही वेळेला आपण सज्ज होतो त्याही वेळेला, परंतु आपण त्यावेळेला संयम दाखवला होता आणि आपण भारत हा एक संयमी देश आहे आणि आपण संयम दाखवतो आणि त्या संयमाचं त्यांनी समोरच्या देशांनी किंवा शत्रू राष्ट्रांनी ही कमजोरी समजण्याची चूक केलेली आहे यावेळेला आणि ती चूक त्यांना महागात पडते. दाभाडे सर, आपण हा व्हिडिओ बघितला असेल तर जे दहशतवाद्यांचे पोस्ट आहेत बरोबर त्याच्या डोक्यावर जाऊन ते ॲम्युनिशन फुटलेलं आहे. ही ॲक्युरेसी मला वाटतं कारगिल युद्धाच्या वेळेला बोफोर्सने सुद्धा असंच केलं होतं आणि आता आपण तीच परंपरा आपण पुढे चालवतोय. अगदीच आपण त्याही वेळेला अगदी ॲक्युरेसीनी म्हणजे त्यांचे तळ उद्ध्वस्त करणं किंवा आपल्या ज्या चौक्या होत्या त्या आपलं त्या वेळेला एवढाच हेतू होता की आपल्या चौक्या त्यांनी जे काबीज केलेले आहे त्या खाली करणं आणि त्यांना पिटाळून लावणं हा आपला हेतू होता. आणि त्याही वेळेला आपल्याकडे आधुनिक हत्यारं होते आणि आताही आपल्याकडे तितकेच आधुनिक हत्यारं आहेत आणि भारतीय लष्कर हे नेहमीच म्हणजे तत्पर असतं आणि नेहमीच सज्ज असतं. त्यामुळे त्यावेळेला सज्ज नव्हतं किंवा असं काहीच नाही, परंतु आपण त्यावेळेला एक संयम आणि एक तेवढी मर्यादित आपण एक ऑपरेशन ठेवलं होतं आणि दुसरीकडे त्याचं लोन किंवा त्याचे परिणाम दुसरीकडे होऊ नये याची आपण काळजी घेतली होती. आणि त्यावेळेचे जे आपले पंतप्रधान होते त्यांनी ही गोष्ट जगाच्या निदर्शनास आणून दिली होती. आणि पाकिस्तानचं जे आहे तिथे एक गोष्ट आपल्याला निदर्शनास आली असेल, तिथं जे सैन्य नेतृत्व असतं ते
आणि जे राजकीय नेतृत्व यांच्यामध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव दिसून येतो. आपण आताही माध्यमांच्या मार्फत बघतोय की तिथले जे जनरल आहे, सैनिक प्रमुख आहे, त्यांची तिथून म्हणजे हे केल्याचं आपण बघतोय. तर त्यामुळे कुठेतरी जे सैनिक नेतृत्व आहे किंवा सैन्य दल आहे आणि जे राजकीय नेतृत्व आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव दिसून येतो. त्याही वेळेला तसंच होतं. जनरल मुशर्रफ आणि जे नवाज शरीफ त्यावेळेचे पंतप्रधान होते आणि त्यावेळेला त्यांच्यामध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव होता आणि त्या अभावाच्याच माध्यमातून हे सगळ्या गोष्टी घडून आल्या होत्या. आणि त्यांनी एकीकडे दोस्तीचं नाटक केलं आणि एकीकडे त्याच वेळेला इकडे आपल्यावर आक्रमण केलं आणि आपले एक धोका देऊन आपल्या ज्या पोस्ट होत्या, आपल्याला आठवत असेल त्यानंतर एक जी बैठक झाली होती तर त्यावेळेला वाजपेयी साहेब म्हणाले होते की मला वाटतं की माझा ज्या वेळेला हस्तांदोलन करण्याची वेळ आली होती मुशर्रफ यांच्याबरोबर, तर वाजपेयींनी असंच म्हटलं होतं की माझा हात तर गेला नाही ना, मला असं म्हणजे वाटतंय. तर पाकिस्तान हे अतिशय म्हणजे बेजबाबदार राष्ट्र आहे आणि कधी धोका देईल त्यामुळे आपण नेहमीच सदैव तत्पर असतो आणि आताही आपण तितकेच तत्पर आहोत आणि आपण त्यांचं प्रत्युत्तर चोख प्रत्युत्तर देतच आहोत. आणि सध्या आपण ईट का जवाब पत्थर से असं आपण त्यांचं रिटालिएट करत आहोत. आता पाकिस्तानमध्ये जी काय अंतर्गत दुफळी माजलेली आहे, म्हणजे तिकडे बलुचिस्तान अस्वस्थ आहे, इकडे अफगाणिस्तान सीमेवरती सुद्धा पाक लष्कराच्या विरोधात आवाज उठतोय, खैबर पख्तूनख्वामध्ये वगैरे, तर ह्या सगळ्या परिस्थितीचं जजमेंट कसं कराल तुम्ही? पाकिस्तान म्हणजे आधीपासूनच त्यांचं बलुचिस्तानचं आपण पाहिलं असेल 2 महिन्यापूर्वी 1.5 महिन्यापूर्वी त्यांची एक ट्रेन हायजॅक केली होती बलुच आर्मीनी आणि त्यात बरंचसं त्यांचं नुकसान झालं होतं. आणि पाकिस्तानचा असा समज देखील असावा की भारत त्यांना हे करतोय, परंतु भारत कधीच म्हणजे कोणाच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालत नाही, कोणाच्या अंतर्गत बाबींमध्ये. कारण भारताने जो पंचशील करार स्वीकारलेला आहे आणि त्यानुसार आपण बघतो की अनाक्रमण ही भारताची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. कोणत्याही देशावर आक्रमण करायचं नाही, परंतु भारताला आपल्या सीमांचं रक्षण करणं, आपल्या नागरिकांचं रक्षण करणं याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याच अधिकाराचा आपण सध्या वापर करतोय. आणि आपलं जे काही त्यांनी जे ड्रोन हल्ले करताय किंवा जे काही हल्ले करताय आपण त्यांना परतवून लावण्याचं काम करतोय. आपण स्वतःहून त्यांच्यावर आक्रमण केलेलं नाहीये किंवा त्यांनीच 22 एप्रिलला आपल्या जे निष्पाप नागरिक होते आणि त्यांच्या पत्नीसमोर त्यांची हत्या केलेली आहे आणि त्याचा आपण बदला घेण्यासाठी हे ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलेलं आहे आणि त्याचंच एक पाकिस्तान त्याच्यात हे करत आहे. ते अजूनही समजून घेण्याच्या मानसिकतेत नाही आणि उलटा ते प्रोपगंडा करत आहे की भारताने असं केलं किंवा हे ॲक्शन घेतलं आहे. तसं अजिबात नाही. भारत हा अतिशय जबाबदार राष्ट्र आहे आणि फक्त आतंकवादाशी आपली युद्ध आहे, आतंकवादाशीच आपली लढाई आहे. आपली कोणत्याही याच्या विरुद्ध लढाई अजिबात नाही. बर, या सगळ्यात आणखीन एक गोष्ट ते म्हणजे पाकिस्तान हा आतून पूर्णपणे पोखरलेला आहे. अंतर्गत त्यांचे हे वाद तुम्ही त्याच्याबद्दल बोललातच. आत्ता या क्षणाला आपण आपली LOC ओलांडून, पाकिस्तानने सांगितलं की आम्ही शिमला करार वगैरे काही मानत नाही, तर ती संधी घेऊन आपण LOC ओलांडावी का, ही संधी साधावी का? हो, नाही, LOC ओलांडणं किंवा न ओलांडणं हा आपले जे सैन्य दल आहेत आणि जे आपले नेतृत्व आहे, राजकीय नेतृत्व किंवा सरकार आहे, त्यामध्ये जी स्ट्रॅटेजी घेतली जाते आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार ते निर्णय घेतले जातात आणि परिस्थितीचा आढावा घेऊन ते निर्णय घेतले जातात. त्याबद्दल सध्या आपण काहीच बोलू शकत नाही. हा निर्णय पूर्णतः सरकारचा असणार आहे आणि जे आपले सैन्य दल आहेत त्यांचा निर्णय राहणार आहे. आपण त्याबद्दल भाष्य करू शकत नाही. याचा निर्णय जे घेणार ते सरकार घेणार आणि परिस्थिती हे सगळं कॅल्क्युलेशन असतं. आपलं किती नुकसान होणार, त्यांचं काय होणार, ह्या सगळ्या गोष्टीवर आणि जबाबदारी पूर्वक हे निर्णय घेतले जातात. त्यात सर्व गोष्टींचा जे आपले NSA असतील किंवा बाकीचे इतर अधिकारी असतील, परराष्ट्रीय आपलं जे धोरण आहे
त्या सगळ्या यांचा बाबींचा विचार करून आणि मग निर्णय घेतले जातात. आपण एक सामान्यपणे आपण असा विचार करतो, परंतु या सामान्य याचा विचार न करता जे राजकीय नेतृत्व असतं किंवा जे सैन्य नेतृत्व असतं त्यांना पूर्ण देशाचा विचार करावा लागतो, संपूर्ण भारताचा विचार करावा लागतो, सर्व नागरिकांचा विचार करावा लागतो, आर्थिक व्यवस्थेचा विचार करावा लागतो आणि त्यानंतर हे निर्णय घेतले जातात. आणि ज्याची आवश्यकता असेल आणि पूर्ण विश्वास आहे आपल्याला की भारतीय नेतृत्व हे अतिशय सक्षम आहे, भारतीय सैन्य अतिशय सक्षम आहे, सज्ज आहे आणि ते योग्य वेळेला योग्य उत्तर देतीलच. अगदी. आणि कालच्या त्यांच्या घटनेपासून काल त्यांनी जो पुन्हा एकदा ड्रोन हल्ला आणि मिसाईल डागण्याची जी काय आगळीक केलेली आहे त्याच्यावरनं असं लक्षात येतंय की पाकला समजेल अशा भाषेमध्ये लवकरच त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. आणि खात्री आहे आपल्याला की आपलं सरकार आणि आपली सुरक्षा दलं ही त्याच भाषेमध्ये त्यांना प्रत्युत्तर देतील आणि पाकला त्यांची जागा दाखवतील. दाभाडे सर, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूज सोबत संवाद साधला आणि या सगळ्या घटनेचं विश्लेषण केलं त्याबद्दल.